नमस्कार मंडळी. तर मंडळी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो केव्हा वितरित होणार आहे? राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण जो निर्णय आहे तो महत्त्वपूर्ण निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे. तर आता हे जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो कधी वितरित होणार आहे हे राज्य शासनाने सुद्धा आता तारीख जारी केलेली आहे. म्हणजे कोणत्या दिवशीपासून मिळणार आहे हे सुद्धा राज्य शासनाने आता सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर कधी मिळणार आहे याच्याबाबतची सविस्तर माहिती आपण थोडक्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा एक महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ आहे, एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्त्याची जे तारीख आहे ते राज्य शासनाने जाहीर केलेली आहे. तर ती तारीख कोणती आहे आपण आता समोर जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा जो महत्त्वपूर्ण निर्णय आहे तो राज्य शासनाने घेतला असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो पुढील आठवड्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा होणार आहे. या संदर्भातील जो शासन निर्णय आहे तो जारी झाला असून या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी एकूण 1774 कोटीचा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर हा जो निधी आहे तो वितरित करण्यास सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे, म्हणजे मान्यता देण्यात आलेली आहे. आणि याच्याबद्दल तुम्हाला ज्या शासन निर्णयामध्ये काही माहिती आहे, तर ही जी इमेज आहे तुम्ही जे स्क्रीनवरती बघा, आता हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. या व्हिडिओमध्ये या शासन निर्णयाबद्दल, या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो GR आहे, 8व्या हप्त्याचा जो GR आहे याच्याबद्दल मी सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि त्या व्हिडिओची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे. तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. त्या शासन निर्णयामध्ये सुद्धा नेमकं काय आहे तर ही सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. राज्यातील सुमारे 90,34,000 शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निर्णयाचा लाभ होणार असल्याची जी माहिती आहे आपले राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे दिलेली आहे. तर आपले राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी फेसबुक अकाउंटद्वारे एक इमेज शेअर केली आहे. तर ती इमेज जी आहे तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. त्या इमेजमध्ये असं लिहिलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर याच्यासाठी 90.34 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. जो मंजूर निधी आहे तो 1774 कोटी जो निधी आहे तो मंजूर झालेला आहे. आणि प्रत्यक्ष वितरण आहे या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचं ते आहे सुमारे 1820 कोटी आहे. आणि ही जी रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे. म्हणजे ज्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता मिळाला आहे, आता जो वितरित झाला आहे 22वे इन्स्टॉलमेंट म्हणजे 22वा हप्ता ज्यांना मिळाला आहे या PM किसान सन्मान निधी योजनेचा, त्यांना नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे त्यांना मिळणार आहे. कशाद्वारे? डीबीटीद्वारे थेट बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. ठीक आहे. ज्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा जो 22वा हप्ता आहे तो मिळाला आहे त्यांनाच हा नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो मिळणार आहे. कारण त्यांची डीबीटी लिंक आहे. या डीबीटीद्वारे हे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 90.34 लाख म्हणजे 90,34,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. आणि या पुढील आठवड्यामध्ये म्हणजे आजची 19 तारीख, मला तर वाटते या सोमवार किंवा मंगळवारपासून हे जे पैसे आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे ते सोमवार किंवा मंगळवारपासून वाटप सुरू होणार आहे. म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये. आजचा झाला गुरुवार, तर येत्या सोमवार किंवा मंगळवारपासून हे जे पैसे आहेत ते वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. ठीक आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. ठीक आहे. सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.